हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू. एक नवीन विषय आणि नवीन मुद्दा आपल्या समोर घेऊन आलोय. एक तेल लावलेला पहिलवान जो राजकारणात फिरतोय, त्याच पहिलवानाची सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा होते. होय, मी शरद पवार यांच्याबद्दलच बोलतोय. कारण शरद पवार हे राजकारणातले तेल लावलेला पहिलवान आहे. कोणत्याही पहिलवानाने त्यांना पुकार केला आणि माझ्याशी कुस्ती खेळतोय का असा प्रश्न विचारला तर मैदानात उतरून तात्काळ कुस्ती खेळणारा पहिलवान म्हणजे शरद पवार आहेत, हे संपूर्ण राजकारणातले जाणते लोक बोलत आहेत. पहिलवान हा शब्द मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतोय, कारण विषय असा आहे की विधानसभेच्या आणि लोकसभेच्या गेल्या पंचवार्षिकच्या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे की सत्तेत त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्याचा 5 वर्षाचा कालावधी भोगल्यानंतर ते पुन्हा निवडणुकीला सामोरं जात होते. आणि त्यावेळेस मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता, बळ वाढलेलं होतं, ताकद वाढलेली होती. आणि या बळावर आमच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे कोणताही पहिलवान नाही असं ते बोलत होते, सातत्यानं बोलत होते. एवढंच काय की जर राष्ट्रवादीकडे पहिलवान असेल तर त्यांनी कुस्तीच्या मैदानात यावं, आम्ही कुस्ती खेळायला तयार आहोत, अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं केलं. पण ते शरद पवार आहेत, योग्य वेळी योग्य उत्तर देतात, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने, देशाच्या जनतेनं पाहिलेलं आहे. म्हणून शरद पवार याला कशा पद्धतीने घेतील आणि कसं पद्धतीने उत्तर देतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आणि त्यातच कोल्हापूरची सभा होती, साताऱ्याची सभा होती. शरद पवार त्या सभेला गेले आणि विशेष म्हणजे जोरदार पाऊस त्या ठिकाणी होता. भर पावसामध्ये आता शरद पवार यांची सभा होईल का असा प्रश्न पडला होता. कारण लोक तर शरद पवारांचे विचार ऐकायला आले होते, भाषण ऐकायला आले होते, परंतु भर पावसामध्ये पवारसाहेब येतील का हा प्रश्न होता. परंतु पाऊस धोधो पडत असताना शरद पवार त्या ठिकाणाहून हल्ले नाही. त्यांनी थेट माईक हातात घेतला आणि माईक हातात घेतला, छत्रीही घेतली नाही. भर पावसामध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधला. ज्यावेळी शरद पवार बोलत होते ते लोकांशी संवाद साधत होते. एकही उपस्थित असलेला माणूस आणि कार्यकर्ता आणि त्या ठिकाणी ऐकणारा श्रोता हा सभा सोडून गेला नाही. तो पूर्ण पावसात भिजून शरद पवारांची सभा ऐकत होता. आणि परिणाम असा झाला की भर पावसामध्ये भिजलेला असताना शरद पवारांच्या विचारानं तो मतदार पेटला. नव्हे तो मतदारच नाही तर महाराष्ट्रातला मतदार पेटला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. त्यांचे आमदार आणि खासदार त्या ठिकाणी निवडून आले. परंतु प्रश्न होता देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाला की राष्ट्रवादीकडे पहिलवान नाही. अगदी त्याच प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत दिलं. भाषण करताना त्यांनी बोलले की भाजप म्हणताय की राष्ट्रवादीकडे कुस्ती खेळायला पहिलवान नाही, परंतु आम्ही कुस्ती खेळतो, आम्ही पहिलवान आहेत, परंतु आम्ही अशा माणसांसोबत कुस्ती खेळत नाही, त्याला ताकदीचा पहिलवान लागतो. मित्रांनो, शरद पवार यांनी जे काही हातवारे केले होते हे हातवारे करून भारतीय जनता पार्टीला त्यांनी टोचलं. आणि ही टोचणी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना एवढी झोंबली की ते अनेक दिवस यातून सावरले नाही. आणि परिणामी त्यांच्या प्रचारावर सुद्धा त्याचा परिणाम झाला. कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ते जात होते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना त्याच पद्धतीचे हात करून विचारत होते की तुमचा पहिलवान असा आहे, तो शरद पवारांसोबत लढाई देऊ शकत नाही. मित्रांनो, शरद पवार वास्तविक पाहता बोलत असताना कधी अशा पद्धतीचे हातवारे करत नाही, परंतु त्यांना सुद्धा कदाचित देवेंद्र फडणवीस यांचा हा मुद्दा जिव्हारी लागला होता आणि अगदी तशाच पद्धतीनं त्यांनी आपल्या शैलीमध्ये त्याला ते उत्तर दिलं होतं. आज असा प्रश्न आहे की राष्ट्रवादी उभी ही भारतीय जनता पार्टीनं फोडली आहे आणि अजित पवारांसोबत अनेक आमदार आणि मंत्री असलेले त्यांनी आपल्यासोबत घेऊन सरकारमध्ये सहभागी करून घेतलेले. आज एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे तिघं मिळून सत्तेत बसलेत आणि सत्ता स्थापन करतायत. विशेषतः राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांकडे कोण राहील आणि शरद पवार कशा पद्धतीने राजकारण करतील असा संभ्रम महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता. आणि विशेषतः अजित पवार यांच्या फुटीमागं आणि बंडामागं शरद पवारांचाच हात आहे, त्यांचीच फूस आहे, असं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं होतं. मित्रांनो, प्रत्येक मतदारांना जरी आपण प्रश्न विचारला, कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला, तर ते एवढंच बोलायचे की 100% अजित पवार यांच्या पाठीमागे शरद पवारच असू शकतात, कारण अजित पवार एवढं धाडस करू शकणार नाहीत असंही ते म्हणायचे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की दिलीप वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, हे आज शरद पवार यांना विचारल्याशिवाय एक पाऊलही टाकत नाहीत. हे भारतीय जनता पार्टीसोबत कसे गेले हा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे मलाही असं वाटतं की यामागे कोणाची तरी फूस असावी, म्हणजे थोडक्यात शरद पवार यांची. आणि हा संदेश पुन्हा महाराष्ट्रात गेला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे विशेषतः शरद पवार गटाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि हा संभ्रम शरद पवार कधी काढतील असंही वाटत होतं. परंतु तसं जर पाहिलं मित्रांनो, ज्या दिवशी अजित पवार गट राष्ट्रवादी सोडून गेले, अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष बांधण्याच्या कामाला लागलेले.
त्यांनी तात्काळ पहिल्या टप्प्यामध्ये छगन भुजबळ यांच्या नाशिक या मतदारसंघामध्ये जाऊन जाहीर सभा घेतली. छगन भुजबळांबद्दल बोलले, लोकांची माफी मागितली आणि माझ्याकडून तुमच्यावर चुकीचा नेता लादला गेला असं सुद्धा म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. दुसरा निर्णय त्यांनी असा घेतला की महाराष्ट्र मी पिंजून काढेल. ज्या ठिकाणी जे नेते अजित पवारांसोबत गेलेले आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्या मतदारसंघात जाऊन आपण सभा घेऊ आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आणू, ही सुद्धा त्यांनी भीष्म प्रतिज्ञा त्या ठिकाणी घेतलेली आहे हे आपल्या लक्षात येत आहे. आणि म्हणूनच सातत्यानं ते गप्प बसलेले नाहीत, कारण इंडिया जो काही ग्रुप भारतामध्ये तयार झाल्याची आघाडी तयार झाली, या इंडिया बैठकीला सुद्धा शरद पवार हे सातत्यानं उपस्थित राहत आहेत. आपल्या सूचना आणि आपले सल्ले आणि मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी गट शरद पवार यांचा या महाविकास आघाडीच्या सुद्धा ते बैठका घेत आहेत, नेत्यांना सूचना करतायत. म्हणजेच मी भाजपच्या सोबत आहे हे सातत्यानं ते दाखवत आहेत. त्या पद्धतीचे स्टेटमेंट पण आहेत आणि ते मोदींवर सुद्धा घाणाघाती आरोप करतायत, भाजपवर सुद्धा करतायत. विशेष म्हणजे आपण पाहिलं की लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सुप्रियाताई सुळे, ज्या की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता राष्ट्रीय नेत्या झालेल्या आहेत, त्यांच्याकडे सुद्धा महत्वाची कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी शरद पवार यांनी दिलेली आहे. प्रफुल्ल पटेल जरी फुटून गेले असले तरी सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर घाणाघाती टीका केलेली आहे, आक्रमकपणे टीका केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जर भ्रष्टाचारी असेल तर मग तुम्ही त्यांना सत्तेत घेऊन त्यांच्यासोबत सहभाग का घेतला असा प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय. यातून सुद्धा शरद पवारांची भूमिका काय हे सुद्धा स्पष्ट होत आहे. आणि आता 2 दिवसापूर्वी पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते दिल्ली या ठिकाणी शरद पवार यांना भेटायला गेले होते आणि या बैठकीमध्ये सुद्धा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केलेला आहे. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, कोणीही संभ्रमात राहू नका, शंका कुशंका घेऊ नका, आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच लढायचंय आणि त्यांना सत्तेपासून रोखायचंय. कामाला लागा, मी कामाला लागलेलो आहे असा संदेश त्यांनी दिला आणि हा संदेश महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा असा सुद्धा सल्ला आणि आदेश त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेले. विशेष म्हणजे ज्यावेळेस अजित पवार हे भाजपसोबत गेले त्यावेळेस शरद पवार यांनी भूमिका आपली स्पष्ट ठेवलेली आहे की आपण परिवर्तन विचारसरणीचे आहोत, बहुजन विचारसरणीचे आहोत. शाहू फुले आंबेडकर यांची विचारसरणी घेऊन आपण राजकारणामध्ये, समाजसेवेमध्ये काम करतोय. अशा वेळेला आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत जाता येणार नाही, कारण एक मोठा वर्ग, मोठी संख्या ज्या विचाराची आहे त्या विचाराचं नेतृत्व आपला पक्ष करतोय. कदाचित पक्ष स्थापन करताना सुद्धा हेच विचार शरद पवार यांनी समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे आणि म्हणून ते आपल्या विचारापासून, ध्येय धोरणापासून बाजूला सरकले नाहीत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुन्हा राज्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतायत, जास्तीत जास्त खासदार आणण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यासोबतच महाविकास आघाडीचे सुद्धा आमदार आणि खासदारांची संख्या वाढवून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत फुटून गेलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांची संख्या सुद्धा कमी करण्यासाठी शरद पवार प्राधान्यानं भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत आणि काम करताना आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, हा तेल लावलेला राजकारणाचा पहिलवान म्हणजे शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतलाय. येणाऱ्या 17 ऑगस्टला ते बीड जिल्ह्यामध्ये सभा घेत आहेत. ज्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे करत होते, ते शरद पवार यांना सोडून अजित पवारांकडे गेले, मोठ्या पदावर ते मंत्री झालेत आणि त्यांच्याच मतदारसंघात, त्यांच्याच जिल्ह्यात शरद पवार ही दुसरी सभा घेत आहेत आणि धनंजय मुंडे यांना चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न शरद पवार कशा पद्धतीने करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, हा महत्वाचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादीचा हा जो जाणता नेता आहे, हा तेल लावलेला पहिलवान पुन्हा एकदा मैदानात उतरलेला आहे. आता मैदानामध्ये त्यांच्या समोर कुस्ती खेळायला भाजपचं, राष्ट्रवादीचं का शिवसेनेचा म्हणजेच महायुतीचा कोणता नेता समोर येतो हे आपल्याला लवकरच समजेल. हा विषय मला आपल्याला सांगणं महत्वाचा वाटला, मी सांगितला. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. आपल्याला हा विषय कसा वाटला लाईक आणि कॉमेंट्स करून आपण जरूर कळवा, कारण आपल्या लाईक आणि कॉमेंट्स आमच्यासाठी महत्वाचे आहेत. पुन्हा भेटू